लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे की लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. काही माध्यमांमध्ये 50 लाख, 80 लाख किंवा 1 कोटी महिलांना अपात्र ठरवले जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच नेमकी किती लाभार्थी राहतील याची माहिती स्पष्ट होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनी घाबरून न जाता लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही ई-केवायसी केली की नाही. धन्यवाद.